नमस्कार. रोज नवीन एक भोंदू बाबा बाजारात येतो आणि त्याची माहिती आपल्याला कळते. कोणी आर्थिक शोषण केलं, कोणी महिलांचं शोषण केलं. अशा वेगवेगळ्या पद्धतीने तो भोंदू बाबा फसवत असतो. आणि अनेक वेळेला अगतिकतेमुळे, अतिचिंतेमुळे, भीतीमुळे, भविष्याच्या चिंतेमुळे किंवा अस्वस्थतेमुळे अनेक प्रश्नांची उत्तरं मिळत नाही म्हणून योग्य पद्धतीने उत्तरं शोधता येत नाही म्हणून ही माणसं भोंदू बाबाच्या नादी लागतात, सर्वसामान्य माणसं. तर आपण म्हणजे मला असं वाटतं, की जर मला माझ्या मुलाला किंवा म्हणजे आपल्या मुलांना आपल्याला भविष्यात ह्या म्हणजे भविष्यात म्हणजे काय येणाऱ्या काळात, पुढच्या काळात, येणाऱ्या काळात जर आपल्याला आपली मुलं भोंदू बाबाच्या नादी लागू द्यायची नसतील, तर आपल्याला अगदी बारीक-बारीक गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. म्हणजे एकदम पहिलं तर तुम्हाला छोटा मुद्दा हा करायचा आहे, की तुम्हाला आपले जे संत आहेत, संत तुकाराम महाराज, संत चोखामेळा, संत नरहरी, संत नामदेव, ज्ञानदेव महाराज अशा वेगवेगळ्या जे आपली संत आहेत, जी अ, वारकरी परंपरेतले संत आहेत, ते आपल्याला समजून सांगावे लागतील. त्यांचे अभंग आपल्याला मुलांना समजून सांगावे लागतील आणि दुसरी अगदी छोट्या गोष्टींपासूनच आपल्याला सुरुवात करावी. म्हणजे अनेक छोट्या-छोट्या गोष्टींमधून देखील बऱ्याच गोष्टी घडत असतात. आपण अनेक वेळेला परीक्षेला जाताना आपल्या मुलांना ऑल द बेस्टच्या ऐवजी बेस्ट ऑफ लक असं म्हणत असतो. म्हणजे आपण त्याचे नशीब म्हणजे तुझ्या नशिबावर आहे आता, असं आपण त्याला म्हणत असतो. तर आपण अगदी ह्या छोट्या गोष्टींची देखील काळजी घ्यावी असं मला वाटतं, की बेस्ट ऑफ लक म्हणण्यापेक्षा तू जो अभ्यास केलेला आहे किंवा तू जे काही समजून घेतलेलं आहे, तू जे काही वर्षभर मेहनत घेतलेली आहे, त्यासाठीचा तुला ऑल द बेस्ट असं आपण जरा म्हटलं पाहिजे. म्हणजे आपण आपल्या भाषेत देखील बरेच बदल करायला पाहिजेत, की जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये आपली मुलं बुवा-बाबांच्या, भोंदूंच्या नादी लागून फसवले जाणार नाहीत, त्यांचं नुकसान होणार नाही, त्यांचं शोषण होणार नाही, याच्यासाठी त्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन शिकवायचा आहे. आलं का लक्षात? का शिकवायचं आहे? कारण आपल्या मुलांना अडचणी येतील, संघर्ष येतील, पण मात्र वेगवेगळ्या अडचणी आणि संघर्षाच्या काळांमध्ये विवेकाने, वस्तुनिष्ठ पद्धतीने विचार करत, आपण ज्याला रॅशनल थिंकिंग असं म्हणतो, त्या पद्धतीने विचार करत आपल्याला निर्णय घेता येतील किंवा आपल्या संघर्षाला तोंड देता येईल, अनेक अडचणींना सामोरे जाता येईल. तर त्यासाठी आपल्याला आपल्या मुलांना रॅशनल थिंकिंग शिकवावी लागेल आणि अगदी त्याची सुरुवात म्हणजे अशा छोट्या-छोट्या गोष्टींपासून करावं लागेल. कारण अनेक पालक परीक्षेला जाताना ऑल द बेस्टच्या ऐवजी बेस्ट ऑफ लक असं म्हणत असतात. तर अगदी तुम्ही ह्या वाक्याचा देखील विचार करा, की आपल्या मुलांवर याचा काय परिणाम होतो. म्हणजे अशा सगळ्या वाक्यांचा काय-काय परिणाम होतो त्याचा तुम्ही विचार करत राहा आणि अशा अगदी छोट्या-छोट्या गोष्टी आपल्या घरातल्या शोधा आणि त्याच्यावर तुम्ही काम करायला सुरुवात करा. छोट्या-छोट्या अंधश्रद्धा, छोट्या-छोट्या भीती याच्यातनं मुलांना आधी निर्भय करा आणि त्यातून ते निर्भय झाले तर ते भविष्यात निर्भयपणे जगू शकतील आणि निर्भयपणे येणाऱ्या संकटांना, प्रश्नांना, अडचणींना तोंड देऊ शकतील. कारण अडचणी येणार नाहीत. म्हणजे तुम्ही किती पैसा कमवा किंवा काहीही करून ठेवा किंवा तुम्ही किती मोठे लीडर्स असा, आयुष्य जगताना अडचणी येत नाही असं कधीच घडत नाही. अडचणी येतात, प्रत्येकाला येतात. कमी जास्त येत असतील ते ठीक आहे. प्रत्येकाला येतात, वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी असतात. पण मात्र त्या सोडवण्यासाठी आपण आपला मेंदू अधिकदृष्ट्या सजग आणि सक्षम करू शकलो पाहिजेत. हां, तर त्यासाठी आपण अगदी छोट्या-छोट्या गोष्टींपासून सुरुवात करूया. त्याच्यामुळे आपण मुलांना ऑल द बेस्ट म्हणा, बेस्ट ऑफ लकच्या ऐवजी. धन्यवाद.